नमस्कार बालमित्रांनो, आज आपण बालभारतीच्या पुस्तकातील इयत्ता 4थीतील परिसर अभ्यास 2 मधील शाइस्ता खानाची फजिती या पाठाचे प्रश्नोत्तर बघणार आहोत। तर पाठाचा पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। शाइस्ता खानाने टिंबटिंब किल्ल्याला वेढा दिला। उत्तर आहे पुरंदर। शाइस्ता खानाने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला। शाइस्ता खानाने पुण्यात टिंबटिंब ठिकाणी मुक्काम ठोकला। उत्तर आहे लाल महालात। शाइस्ता खानाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला। औरंगजेब बादशहाने शाइस्ता खानाची रवानगी टिंबटिंबमध्ये केली। उत्तर आहे बंगालमध्ये। औरंगजेब बादशहाने शाइस्ता खानाची रवानगी बंगालमध्ये केली। प्रश्न दुसरा आहे, एका वाक्यात उत्तर लिहा। शाइस्ता खान कोणती गावे घेत पुण्याला आला? शाइस्ता खान शिरवळ, शिवापूर, सासवड अशी गावे घेत शाइस्ता खान पुण्यात आला। त्याचा पुढील प्रश्न आहे, शाइस्ता खानाचे सैन्य हैराण का झाले असल्यामुळे त्याचं उत्तर आहे मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाइस्ता खानाचे सैन्य हैराण झाले। हे दुसऱ्याचं उत्तर आहे। प्रश्न तिसरा आहे, शाइस्ता खानाला कोणती भीती वाटू लागली? हे त्याच पानावर उत्तर आहे। आज बोटे तुटली, उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल अशी भीती त्याला वाटू लागली। प्रश्न तिसरा, कारणे लिहा। औरंगजेब बादशाह शिवरायांवर चिडला। त्याचं उत्तर पहिल्या पानावर आहे। त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या त्यामुळे बादशाह चिडला। कारणे द्या आहे, शाइस्ता खान खिडकी वाटे पळू लागला। त्याचं उत्तर त्याच पानावर आहे। शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले। त्यांनी शमशेर उपसली। शाइस्ता खान घाबरला, सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकी वाटे पळू लागला। पुढील प्रश्न आहे, घटना कालानुक्रमे लावा। त्यातील पहिली घटना आहे, शाइस्ता खानाने चाकणचा किल्ला घेतला। दुसरी आहे, शाइस्ता खानाने लाल महालात मुक्काम ठोकला। तिसरी आहे, शिवरायांनी शाइस्ता खानाची खोड मोडली। आणि चौथी घटना आहे, शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली। अशा प्रकारे हा प्रश्नोत्तरांचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा व या उपयुक्त व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।